कधी काळी संस्कृतीचे गोडवे गाणारं पुणे हे आज जणू गुन्ह्यांचं माहेरघरच बनलंय की काय असंच म्हणावं लागेल। कारण मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातून सारख्या कुटुंबाच्या छळातून जीवन संपवल्याच्या घटना समोर येत आहेत। त्यातच आता पुन्हा एकदा पुण्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका 40 वर्षीय तलाठ्याने एका अल्पवयीन तरुणीसोबत कोकण कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली। जुन्नर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे दोघे गेल्या 4 दिवसांपासून घरातून बेपत्ता झाले होते। पोलिसांनी शोध घेतला असता 23 जून रोजी दुर्गावाडी परिसरातील कोकण कळ्याच्या 1200 फूट खोल दरीत पोलिसांना या दोघांचे मृतदेह सापडले। या घटनेनं पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून सगळीकडे या घटनेची चर्चा सुरू आहे। पण नेमकं असं काय झालं होतं की या दोघांना इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं? एका 40 वर्षीय तलाठ्याचे आणि त्या अल्पवयीन मुलीचे संबंध तरी काय? पोलिसांना त्यांचे मृतदेह कसे मिळाले पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी। 40 वर्षीय रामचंद्र साहेबराव पारधी हे मूळचे दुर्गावाडीचे असून अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात ते तलाठी पदावर कार्यरत होते। मात्र गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता झाले असल्यामुळे त्यांच्या घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यांच्या पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता होण्याची तक्रारही केली होती। याच काळात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली। रामचंद्र पारधी यांच्या मेहुणीची मुलगी रुपाली संतोष खुटान ही देखील याच वेळी अचानकपणे घरातून गायब झाली होती। ती जुन्नर तालुक्यातील आंबोली या गावात कुटुंबासोबत राहत होती। रुपाली अल्पवयीन असल्याने तिच्या घरच्यांना वेगवेगळे संशय येऊ लागले होते। त्यामुळे त्यांनी तात्काळ जुन्नर पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची नोंद केली। दोन्ही घटनांचा पोलीस स्वतंत्रपणे तपास करत होते, पण त्यांना यश काही येत नव्हतं। दोघे एकाच वेळी गायब झाले असल्यानं या दोन्ही घटनांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे असं पोलिसांना वाटत होतं। पुढे झालंही तसंच। 15 जून पासून रुपाली ही आपल्या घरातून गायब झाली होती। तेव्हापासून पोलीस तिचा शोध घेत होते। इकडे तोफखाना पोलिसांचाही शोध सुरूच होता। पण 22 जूनच्या दिवशी जुन्नर पोलिसांना एक फोन येतो आणि परिसरात खळबळ उडते। हा फोन दुर्गावाडी येथील स्थानिक लोकांनी केला होता। गेल्या काही दिवसांपासून दुर्गावाडीच्या फेमस रिव्हर्स वॉटरफॉलच्या परिसरात एक पांढरी कार उभी होती। स्थानिक लोकांनी ती पाहिली होती, पण जुन्नर हे एक पर्यटन क्षेत्र असल्यामुळे स्थानिक लोकांनी एखाद्या पर्यटकाची गाडी असेल असं समजून तिच्याकडे दुर्लक्ष केलं। 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस झाले तरी गाडी जशीच्या तशीच उभी होती। हे पाहून स्थानिक लोकांना संशय आला। तेव्हा त्यांनी गाडीजवळ जाऊन पाहिलं तर त्यांना त्या गाडीत कोणीच दिसलं नाही। तेव्हा 22 जूनच्या दिवशी त्यांनी जुन्नर पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शोध पथकाला सोबत घेऊन दुर्गावाडी गाठली। घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी स्थानिकांना सोबत घेऊन शोध मोहीम सुरू केली। पण परिसरात दाट धुके आणि रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे अंधार पसरला होता। त्यांना कारमधील व्यक्तीचा शोध घेण्यास अडचण येत होती। पहिल्या दिवशी त्यांनी हा शोध इथेच थांबवला आणि दुसऱ्या दिवशी थोडं वातावरण निवळल्यानंतर पुन्हा शोध सुरू केला। तेव्हा दुर्गावाडीच्या कोकण कळ्यावर त्यांना पुरुष आणि महिलेची चप्पल दिसली। ज्या ठिकाणी या चप्पला पोलिसांना दिसल्या तिथे एक 1200 फूट खोल दरी होती। त्यावरून पोलिसांनी अंदाज बांधला की रामचंद्र आणि रुपालीने या कळ्यावरून उडी मारली असावी किंवा त्यांना कोणी इथून ढकलून दिलं असावं। स्थानिकांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आणि पोलिसांनी दरी शोध घेण्याचं ठरवलं। शोध पथकाचे कर्मचारी मोठ्या जिकरीनं दोरीच्या साहाय्याने त्या 1200 फूट खोल दरीत उतरले। दाट धुके असल्यामुळे त्यांना खाली शोध घ्यायला अवघड जात होतं, पण तरीही त्यांचा शोध सुरूच होता। शेवटी 1200 फूटवर पथकाला रुपालीचा मृतदेह सापडला, पण अजून रामचंद्र पारधी कुठे दिसत नव्हते। तेव्हा पथकाने आणखीन प्रयत्न सुरू ठेवले आणि 50 फूट अंतरावर त्यांना आणखीन एक मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली, कारण हा रामचंद्र पारधी यांचा मृतदेह होता। शोध पथकाने या दोघांना वर काढलं, पण या दोघांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे अजून स्पष्ट झालं नव्हतं। तेव्हा पोलिसांनी या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली। तेव्हा त्यांना या दोघांच्या 2 स्वतंत्र सुसाईड नोट सापडल्या। या दोघांनीही आत्महत्येआधी त्यांच्या मृत्यूचं कारण लिहून ठेवली होती। रामचंद्र पारधी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये त्यांच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचं सांगत त्यांनी आपल्या आई-वडिलांची आणि भावाची माफी मागितली आहे। पत्नी आणि नातेवाईक त्यांच्या मानसिक छळाला कंटाळून ते आत्महत्या करत असल्याचं त्यांनी लिहून ठेवलंय। त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की त्यांना त्यांच्या पत्नी आणि कुटुंबातील काही व्यक्तींनी सातत्याने मानसिक त्रास दिलाय, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आणि त्यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला।
त्यांनी पत्नी आणि नातेवाईकांवर कारवाई करावी अशी मागणी देखील त्या सुसाईड नोटमध्ये केली। रुपाली खुटाण हिने सुद्धा आपल्या आई वडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं। या दोन्ही घटनांनी पारधी आणि खुटाण कुटुंबियांवर संकटकाळ कोसळलाय। या सुसाईड नोटच्या आधारावर पुढील कारवाई करणार असल्याचं जुन्नर पोलिसांनी सांगितलंय। रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण यांच्यात कौटुंबिक नातं होतं, पण त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांच्यात काही संबंध होते की नाही हे अद्याप समोर आलेलं नाहीये। सध्या या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले आहेत। तेव्हा येत्या काळात त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यावर या घटनेच्या आणखीन काही गोष्टी समोर येतीलच। या घटनेत नेमकं दोष कुणाचं आहे हे पोलीस तपासात कळेलच। बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खरंच मानसिक त्रासापासून सुटका करण्याचा आत्महत्या हा एकच पर्याय असू शकतो का? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।